सुप्रभात मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायलीला म्हणत असतो, मला तुमचा ब्रेन स्कॅन करता येईल का? काय आहे ना, ते ॲक्च्युली मला ते वर्क कसं करतं ना हे बघायचं आहे. तुमच्या मेंदूवर ना खरंच रिसर्च करायला पाहिजे. कोणता नॉर्मल माणूस कोणीतरी सांगितलं म्हणून अख्खा दिवस उपाशी राहील? सायली मात्र म्हणते की कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, पूर्ण आजीने सांगितलं म्हणून. अर्जुन म्हणत असतो, पण तुम्ही कधीपर्यंत दुसऱ्यांसाठी जगत राहणार आहात? स्वतःच्या आनंदासाठी कधी जगणार तुम्ही? सायली मात्र प्रत्युत्तर देत म्हणते, अन्नपूर्णा आजीच्या आनंदातच जर माझा आनंद असेल तर त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी आनंदाने करणार. अहो, ती तर जबाबदारी आहे माझी, आणि ती जर जबाबदारी मी मनापासून पार पाडली तर मलाच आनंद होणार आहे ना. आणि मी माझ्या मनाचंच तर ऐकते आहे ना हे. आणि हो, तुम्हाला जसं वाटतं ना तसं मी दुसऱ्यांसाठी नाही जगत, मी तर स्वतःचाच आनंद शोधते. अर्जुनला मात्र प्रश्न पडतो. अर्जुन म्हणतो, उपाशी राहण्यात कसला आनंद आहे? सायली म्हणते, सर अहो, उपाशी राहण्यात नाही आनंद, परंतु उपाशी का राहायचंय हे समजून घेण्यात आनंद आहे. सायली म्हणते, पूर्ण आजींसाठी प्रिया जीव की प्राण आहे, आणि तिला जर त्रास झाला तर पूर्ण आजींना त्रास तर होणारच. आणि पूर्ण आजी आनंदी जर असल्या तर मी आनंदी राहणार. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अर्जुन म्हणतो, तुमच्याशी आर्ग्यू करण्यात काही अर्थ नाही. इव्हन तुमच्यापेक्षा ना कोर्टातले केसेससुद्धा सोप्या असतात. सायली म्हणते, असणारच, कारण की त्याच्यात भावनांना जागा नसते. आता अर्जुन व सायलीमध्ये भांडणं होत असतात. अर्जुन म्हणत असतो, थँक्स गॉड आपण कॉन्ट्रॅक्ट हजबंड अँड वाईफ आहोत. तेव्हा सायली म्हणते की मी पण देवाचे याच्याबद्दलच आभार मानते. अर्जुन म्हणतो की काय? आता सायली म्हणते की आता आपण झोपून घेऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, गुड नाईट. आणि मग सायली झोपून घेते. मग आता अर्जुन व सायली दोघेही झोपी जातात. आता दुसरीकडे प्रिया, नागराज आणि राकेश डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. राकेश नागराजला एक गाडीचा फोटो दाखवत असतो आणि म्हणत असतो, हे टॉप एंड मॉडेल, फक्त 17 लाख रुपये. प्रिया कुतूहलानेच राकेशकडे जाते आणि गाडी बघू लागते. प्रिया म्हणत असते, वा किती छान कलर आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अगे येडे, तो काय ड्रेस आहे का? ती गाडी आहे गाडी. गाडीचा कलर बघून घेतात का गाडी? काही पणीचं. नागराज देखील म्हणतो, मग काय तो का बिस्किट पुडा आहे का लगेच घ्यायला? प्रिया मात्र म्हणून जाते की मी तुमच्याकडे काही पैसे नाही मागणार आहे गाडी घ्यायला, मी माझ्या पैशांनी घेईल. नागराज म्हणत असतो, कुठं आहे पैसे? तुला काही लॉटरी बिटरी लागली किंवा काही दुसरा प्रताप करणार आहे परत आता? मात्र प्रिया म्हणते की कष्टांनी घेणार आहे मी एकदा ती. राकेश म्हणतो, अहो पप्पा, तिला 3 पायाची सायकल जरी परवडली ना तरी पण भरपूर झालं. तेव्हा प्रिया मात्र म्हणते, ए राकेश, मला चॅलेंज करू नका बरं का. तेवढ्यातच नागराजची बायको तिथे येते आणि म्हणत असते की तुम्हाला लहानपणी भांडणं करायला नाही ना मिळाली, त्याची वसुली तुम्ही आत्ता करताय. आता तेवढ्यातच रविराज तिथे येतो. सगळे विचारत असतात की रविराज काका इतक्या सकाळी कसं काय? रविराजला नागराज म्हणत असतो की तू मंदिरात कधी गेला नाही, मग आत्ता का चाललाय? तेव्हा रविराज म्हणतो की मी कोणाच्या तरी सांगण्यावरून मंदिरात गेलो होतो आणि माझी जी हाक होती, माझी जी ओढ होती ती फळाला आली होती आणि मला तन्वी मिळाली. परंतु माझी प्रार्थना ही पूर्ण नाही झाली अजून, ती इनकम्प्लीटच आहे अजून. मला माझी तन्वी तर मिळाली, परंतु अजून प्रतिभा काय मिळाली नाही. रविराज म्हणतो, चल बेटा तन्वी, आपण जाऊन येऊया मंदिरात. आणि मग तन्वी निघायला लागते, म्हणजेच प्रिया निघते. परंतु जाता जाता ती प्रसाद घेत असते. प्रसाद गरम असतो, तिचा हात भाजतो. तेव्हा सुमन म्हणते, अगं बाळा, जरा हळूच घेत जा ना. तन्वी म्हणते, मी माझ्या आईसाठी एवढासा चटका देखील सहन करू शकत नाही, मला खूप वाईट वाटतंय, असं ती म्हणत असते. आता प्रिया नाटकं करतच म्हणत असते की मी कधी मंदिरात जाईल आणि देवापुढं पदर पसरील आणि आईला मागेल, असं झालंय मला आता.
आणि मग रविराज आणि प्रिया तिथून निघून जातात. इकडे राकेश मनात म्हणत असतो की ओढणीसुद्धा आमच्या पैशांची आणि ही म्हणे पदर पसरणार. आता दुसरीकडे सायली मनामध्येच विचार करत असते. सायली म्हणत असते की मला इतक्या दिवस झाले या घरामध्ये येऊन, तरी देखील पुन्हाजींचा राग काय मनातून जात नाही आहे. आता सायली हा देखील विचार करत असते की अर्जुन आणि माझ्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टला असे किती दिवस पूर्ण झालेत अजून, आणि अजून किती दिवस बाकी असणार आहेत. सायली आता हिशोब करायला घेते आणि बघते तर काहीच महिने राहिलेले असतात कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी. सायलीला आता लोड येतो. सायली म्हणत असते की आता काहीच महिने राहिले आणि अजून देखील मधुभाऊ काय अजून जेलमधून सुटले नाही. आणि मग आता तिला ते कॅलेंडर हिशोबाचं ठेवून द्यायचं असतं. ती म्हणत असते की कोणी बघायला नको याला, आणि मग त्यासाठी ती आता अर्जुनचा फोटो काढते आणि त्याच्या पाठीमागे कॅलेंडर अटकवते आणि त्यावरून फोटो चिटकवायचा प्रयत्न करते. तो कॅलेंडर अर्जुनच्या फोटो पाठीमागे अटकवून सायली मात्र त्या फोटोकडेच बघत असते. ॲक्च्युली ती त्या कॅलेंडरचाच विचार करत असते आणि राहिलेल्या आणि भविष्याच्या विचारात ती गुंग झालेली असते. आता जेव्हा अर्जुन येतो तेव्हा त्याला दिसतं की सायली मात्र अर्जुनच्या फोटोकडेच बघते, आणि मग आता त्याला सायलीची मस्करी करायची असते. मग तो चाव्या वगैरे खाली ठेवून देतो. सायली मात्र वरतीच बघत राहते आणि पाठीमागून जाऊन अलगत सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो. मग आता सायली अर्जुनकडे बघते. अर्जुन मात्र सायलीला म्हणत असतो, आय नो तुम्हाला माझा फोटो खूप आवडला आहे आणि तुम्हाला माझी पर्सनॅलिटी देखील खूप आवडली आहे, तुम्ही तर माझे फॅन झाला आहात. तेव्हा सायली म्हणते की नाही सर. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की एक मिनिट मी माझ्या फॅन्सला नाराज नाही करत. अर्जुन आता म्हणत असतो की त्या फोटोकडे काय बघताय, तुमच्यासाठी हा लुक तर लाईव्ह अवेलेबल आहे. आता सायली चेहऱ्यावरती हात ठेवते आणि म्हणते प्लीज सर दूर राहा तुम्ही. आणि मग आता अर्जुन सायली मागेच जातो आणि म्हणतो मिस सायली आता तुम्ही डोळे उघडा. अहो मी कपडे नाही काढले, तुम्ही सांगितलं तसंच करतोय. अर्जुन म्हणत असतो सायली जर तुम्हाला माझी बॉडी बघायचीच नाही आहे तर तुम्ही माझ्या फोटोकडे काय बघत होता. तेव्हा सायली म्हणते सर मी तुमचा फोटो बघतच नव्हते. आणि मग तो फोटो काढून त्याच्या पाठीमागचं जे असलेलं कॅलेंडर आहे ते पुढं आणत अर्जुनला ती सांगत असते मी हा कॅलेंडर बघत होते कारण की त्याच्यामध्ये आपल्या तारखा आहेत. आतापर्यंत आपले किती दिवस झाले आणि किती दिवस बाकी राहिले हे देखील याच्यातच आहे. सर तुम्हाला माहिती आहे आजचा दिवस देखील गेला, आपल्या कॉन्ट्रॅक्टमधला एक दिवस कमी होत चालला आणि कित्येक दिवस लोटून गेले तरी देखील अजून मधुभाऊ जेलमध्येच आहे. आता आपल्याकडे काहीच दिवस शिल्लक आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला इतक्या काही गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठीच मी त्या फोटोकडे बघत होते. अर्जुन म्हणतो यू आर राईट मिस सायली, मला देखील ह्या गोष्टी लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत कारण की आपल्याला वेळेत मधुभाऊ सुटले पाहिजे आणि तुमची केस देखील सॉल्व्ह झाली पाहिजे. आणि आता अर्जुन इंग्लिश करत असो सर्व आणि शेवट म्हणतो आणि फायनली मग आता आपल्याला या गोष्टीनंतर आपला ब्रेकअप करावा लागेल. अर्जुन म्हणतो की हे आपल्याला सगळं एका वर्षाच्या आत करायचं आहे आणि तुम्ही जे कॅलेंडरवरती मार्किंग केलं आहे ना ते आपल्याला त्याची रोज आठवण करून दे. आता हे दोघांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. दोघांचा हा संवाद बोलत असताना दोघेही भावूक झालेले असतात, एकमेकांकडेच केव्हाचे बघत असतात. आता कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटत असतं की त्या दोघांना एकमेकाची साथ तर सोडायचीच नाही आहे आणि ते देखील दोघेही दोघांसाठी बनलेले आहेत. अर्जुन सायलीला म्हणतो की गुड वर्क. आणि आता दुसरीकडे इकडे अस्मिता आणि पौर्णिमाजी एका रूममध्ये बसलेले असतात. अस्मिता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी ह्यावेळी जरा जपून बरं का, कारण की नाहीतर मम्मा किंवा अर्जुन ते हाणून पाडतात दरवेळी. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी यावेळी कोणाचंही ऐकणार नाही आहे. तेवढ्यातच आता कल्पना तिथे येते. पूर्णाजी म्हणत असते की अधिक मास संपत आलाय, आता रविराज यांना मान द्यायचा आहे. कल्पना मात्र म्हणत असते की अहो विसरेल कशी काय मी, आणि तसं तर आपल्या घरच्या जावयाचा पण वाण बाकी आहे, परंतु ते बाहेर आहेत, ते आले की जाऊन घेईन. कल्पना म्हणत असते की रविराज भाऊजींबद्दल हे म्हणत होते की ते कदाचित वाण घेणार नाही. तेव्हा अस्मिता म्हणते की हे असं कसं. पूर्णाजी मात्र म्हणत असते की सुभेदारांनी कधी रीती सोडल्या नाही आहेत आणि त्या कधी सोडणार देखील नाही. रविराजांना वाण दिलं जाणारच.
आता पूर्णा आजी म्हणत असते की रविराजांना वाण देणारच आपण, आणि तेही आपल्या घरात. तेव्हा कल्पना म्हणते की आपल्या घरामध्ये. पूर्णा आजी म्हणत असते की मला काही गोष्टी आहेत त्यांची जरा भरपाई करून घ्यायची. आपल्याच घरामध्ये त्यांच्या मुलीचा अपमान करण्यात आला, त्यांचा अपमान करण्यात आला आहे. आता त्याची भरपाई भरून काढायची आहे मला आता आपल्याच घरात. पूर्णा आजी म्हणत असते रविराज जर आपल्या घरात आले ना तर मला माझ्या मनाने मानपान करता येतील. कल्पना म्हणते की ठीक आहे, मी करते फोन त्यांना. पूर्णा आजी म्हणते कल्पना तू नको करू, मी करते. आता पूर्णा आजी कल्पनाला ताकीद देत असते. पूर्णा आजी म्हणत असते या मुलीमुळे रविराज आणि तन्वीला जर काही त्रास झाला ना तर त्या मुलीला मी घरातच राहू देणार नाही. कल्पना देखील म्हणते की ठीक आहे, मी सांगते सायलीला. कल्पना तिथून निघून जाते. आता पूर्णा आजी व अस्मिता तिथं राहतात. अस्मिताला मात्र खूपच आनंद होतो. अस्मिता म्हणत असते बरं झालं तू मम्माला क्लिअर सांगून टाकलं. कल्पना मात्र तिथून गेलेली नसते, ती दरवाजातच असते आणि दरवाजातून ऐकत असते. अस्मिता म्हणत असते बरं झालं तू सांगितलं, नाहीतर मम्माला तिचा इतका पुळका आहे ना. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की आता ती पोरगीमध्ये लुडबुड नाही करणार. अस्मिता आता म्हणत असते की आता हे तर ठीक झालं, आता मम्माचं पण काही टेन्शन नाही आणि अर्जुनचं पण नाही, कारण की आता ती सायलीजमध्ये नसेल. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की हो. तेव्हा अस्मिता म्हणते की हे तर बरोबर झालं की रविराज काकांचा मानपान करतोय, परंतु आपल्या अर्जुनचं काय, तो तर बिचारा एकटाच आहे, त्याला ना सासूरवाडी ना काय. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की हो ना, आपण रविराजांचा तर मानपान करतोय, तो जर रविराजांचा जर जावई झाला असता तर त्याला रविराजांनी कुठे डोक्यावर ठेवू कुठे ठेवू असं केलं असतं. तेव्हा आता अस्मिता म्हणते की पण आता काय करायचं. आता अस्मिता म्हणत असते की तिला फक्त घ्यायचं माहिती आहे. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की हो ना, ना आपल्या अर्जुनला सासर आहे ना काही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते मग आता काय ती कुसुम करणार का. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की करावा की तिने द्यावा मानपान मग त्याला. अस्मिता म्हणते अर्जुन बिचारा, त्याचंच वाईट वाटतं का मला. आता दुसरीकडे मंदिरामध्ये रविराज आणि प्रिया आलेले असतात. रविराज देवाला हात करून विनंती करत असतो की माझी मुलगी जशी मिळाली तशी आता माझी बायको देखील मिळू दे. प्रिया मनातच म्हणत असते की हा रविराज डोक्यावर पडलाय, 20-22 वर्षापूर्वी पडलेली ही प्रतिमा याची बायको त्याला काय परत मिळणार आहे का. या बावळटाला ना याची मुलगी जिवंत असून तरी देखील त्याला ओरिजिनल मुलगी शोधता नाही आली. आता प्रिया म्हणत असते की सायली जशी जिवंत राहिली तशी प्रतिमा पण जिवंत राहिली तर, आणि ती पुन्हा आली तर. प्रिया ही देवाला हात जोडते. प्रिया देवाची प्रार्थना तर काहीच नाही, परंतु तिच्या मनामध्ये फक्त पापच फिरत असतो. आता दोघांची पूजा संपते. रविराज प्रियाला म्हणत असतो की बेटा काय मागितलंस देवाकडे. तेव्हा प्रिया म्हणते की असं मागितलेलं जर सांगितलं ना तर ती इच्छा पूर्ण होत नाही. तेव्हा रविराज म्हणतो की मला माहीतच आहे, आपण दोघांनीही आईलाच मागितलं असणार आहे. आणि मग ते तिथून निघतात. आता दुसरीकडे इकडे सायली किचनमध्ये येते आणि कल्पना स्वयंपाक बनवत असते. ती किचनमध्ये आल्यानंतर नॉनस्टॉप बोलतच असते. ती म्हणत असते की पूर्णा आजींचं मला कळालं आहे की ते रविराज काकांना मान देणार आहेत. तेव्हाच म्हणूनच मी आता ही चांदीची भांडी घासायला घेतली आहेत. सर आल्यानंतर त्यांची कशी तयारी असायला हवी ना. कल्पना मात्र म्हणत असते की ती निरागस आहे ही मुलगी. पूर्णा आजी उगच हिला अधिक मासाच्या तयारीपासून दूर ठेवत आहे. कल्पना म्हणत असते की सायली अगं मी भांड्यांचं बघून घेईन, तू स्वयंपाकाचं बघते का. तेव्हा सायली म्हणते की हो आई मी बघून घेईल. कल्पना मात्र हरवून जाते. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि म्हणत असते आई आज मेथी करू का. तेव्हा कल्पना म्हणते की हो कर ना. आता मात्र कल्पनाच्या मनात विचार चालू असतो की ह्या बिचारीचं माहेर मात्र फक्त कुसुमताई आहेत, कसं कॉन्टॅक्ट करू त्यांच्याशी. आता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला हवं, परंतु हे जर सायलीला कळलं तर ती उगाचच दुखवली जाईल. कुसुमताईंना कसा कॉन्टॅक्ट करू. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की अर्जुन तुझ्या सासरून आलं की नाही वाण. तेवढ्यातच दरवाजात कुसुमताई येतात आणि त्या म्हणतात मी आत येऊ का. कल्पनाला मात्र आता आनंद झालेला असतो. रविराज म्हणत असतो तन्वी आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय. अस्मिता म्हणत असते की एवढं सगळं होऊन ती कुसुम इथंच उभी आहे. आणि हा निर्लज्जपणा म्हणायचा आणि काय. आत्ता कुसुम तिथून जायला निघते, मात्र सायली तिचा हात पकडते. पूर्णा आजी मात्र ह्या तिघींकडेही रागाने बघत असते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा.
आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद.